उंच डोंगरावरून कोसळणारे पाणी, धुक्याच्या मिठीत हरवलेले रस्ते आणि गार वारच्या झुळकीत न्यालेला निसर्ग. हो मित्रांनो, पावसाळा म्हणजेच भटकंतीचा, निसर्गात हरवण्याचा आणि मनसोक्त भिडण्याचा हंगाम. आणि म्हणूनच सुरवेरास घेऊन आलंय एकदम झकास पावसाळी पिकनिकची धमाल ट्रिप. मुंबईच्या अगदी जवळचं ठिकाणं, एका दिवसात करता येईल अशी भन्नाट सफर. जर तुम्हाला पाहायचेच कोसळणारे धबधबे, हिरवेगार घाट, धुक्याने भरलेल्या दऱ्या आणि भिजभिजीत मातीचा सुगंध, तर ही ट्रिप तुमच्यासाठीच आहे. तर चला, बांधा पाठीवर बॅग घ्या, कॅमेरा हातात आणि चला आमच्यासोबत एका पावसाळी स्वप्न यात्रेला. कारण निसर्ग बोलावतोय आणि सुरवे रॉक्स घेऊन चालले. सोलनपाडा धबधबा, कर्जत जवळचा एक जबरदस्त पावसाळी खजिना. हा धबधबा म्हणजे नुसतं पाणी नाही, तर डोंगरावरून झरझरत कोसळणारं निसर्गाचं जादूचं रूप आहे. पाणी इतकं स्वच्छ, इतकं निळसर की त्यात आपलं प्रतिबिंबही आपण विसरून जातो. धबधब्याच्या सभोवतीच्या दऱ्या, झाडं, गवत आणि थोडंसं धुकं, सगळं काही इतकं सुंदर वाटतं की क्षणभर वाटतं हे स्वप्न आहे की खरंच. सोलनपाडा धबधबा कर्जत रेल्वे स्टेशनपासून अंदाजे 26 किलोमीटरवर आहे. नेरळहून अवघ्या 24 किमी अंतरावर आहे. कर्जत किंवा नेरळ गाठा, तिथून तुम्ही स्थानिक रिक्षा किंवा खाजगी गाडीने धबधब्याजवळ पोहोचू शकता. पळसदरी, पावसाळ्यात हिरवागार झालेला एक नंदनवन. मुंबई पुणे महामार्गाच्या अगदी जवळ आणि कर्जत खोपोली रेल्वे मार्गावर वसलेलं एक निसर्गरम्य गाव पळसदरी. या गावाचं नावच पळसाच्या झाडांमुळे आणि खोल दऱ्यांमुळे पडलेलं आहे. आणि खरंच इथं आल्यावर ती हिरवळ, तो धबधबा आणि तो निसर्ग अनुभवताना हे नाव किती सार्थ आहे हे आपल्याला पटतं. पावसाळा सुरू झाला की तर पर्यटकांची रेलचेल सुरू होते. पळसदरी डॅम आणि धबधब्यावर भिडण्याचा आनंद, मित्रांसोबत केलेली धमाल ट्रेक्स आणि त्यात भर घालणारा निसर्गाचा गारवा, सगळं काही स्वर्ग समान वाटतं. मुंबईहून कर्जतकडे जाणारी लोकल पकडली की पळसदरी तुम्हाला अगदी सहज गाठता येते. तुम्ही गाडीने सुद्धा मुंबई पुणे महामार्गावरून खोपोली मार्गे पोहोचू शकता. बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा. कोंडेश्वर धबधबा हे बदलापूरचं वसलेलं एक सुंदर पावसाळी ठिकाण. इथं आल्यावर पावसाचा गारवा, निसर्गाची हिरवळ आणि त्यात न्यालेला धबधबा पाहून मन एकदम प्रसन्न होतं. इथे तुम्हाला पाहायला मिळतं प्राचीन शंकराचं मंदिर, गणेश मंदिर, काली मातेचं मंदिर आणि त्याच्या आसपासचा सुंदर तलाव आणि डोंगरदऱ्यांनी भरलेला परिसर. निसर्ग आणि अध्यात्माचा अनोखा संगम. मध्य रेल्वेच्या बदलापूर स्टेशनवर उतरून स्थानिक वाहनाने तुम्ही अगदी सहज कोंडेश्वर मंदिरापर्यंत पोहोचू शकता. झेनित धबधबा, पावसात हरवलेलं स्वप्नवत ठिकाण. पाऊस सुरू झाला की प्रत्येक शनिवार रविवारी प्रवाशांच्या ओघाने भरलेलं झेनित फॉल.
कित्येक छोटे प्रवाह उंच डोंगरावरून एकत्र येऊन जेव्हा धबधब्यात कोसळतात तेव्हा निर्माण होतो एक प्रचंड नजारा. खालच्या खडकाळ खोऱ्यात धडपडत घुसणारा तो पाण्याचा आवाज आणि आजूबाजूला पसरलेली हिरवाई, जणू काही एखाद्या कलाकाराने रंगवलेलं निसर्ग चित्र म्हणा की. पावसाळा सुरू झाला की तर आलंच पाहिजे. मुंबई पुणे महामार्गावर खोपोली स्टेशन पासून अगदी जवळ स्थानिक वाहनांनी तुम्ही सहज पोहोचू शकता. भगीरथ धबधबा, गर्दीपासून दूर निसर्गाच्या कुशीत हरवलेलं हे ठिकाण. शांत, सुंदर, जिथं गर्दी नसेल पण सौंदर्य मात्र भरभरून असेल. आणि असंच एक गुपित ठिकाण, वांगणीचा भगीरथ धबधबा. वांगणीचा धबधबा म्हणून ओळखला जाणारा हा धबधबा मुंबईजवळ असून सुद्धा आधी तुलनेने लोकांच्या नजरेपासून दूर आहे. डोंगराच्या कुशीतून कोसळणारा हा धबधबा पाहताना असं वाटतं जणू निसर्गाने खास आपल्यासाठीच हे दृश्य तयार केलंय. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरून उतरून स्थानिक मार्गाने किंवा थोडी पायपीट करून तुम्ही धबधब्याजवळ अगदी सहज पोहोचू शकता. भिवपुरी, आशाणे, कोशाणे हे जुळे धबधबे. पावसाळ्यात फिरण्यासाठी भिवपुरीचे आशाणे, कोशाणे हे जुळे धबधबे देखील फारच प्रसिद्ध आहेत. हिरवागार डोंगर आणि त्यातून कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा अतिशय रमणीय दिसतो. पावसात मनसोक्त ना, निसर्गाचा मनमोहक आनंद लुटा. पावसाळ्यातला धमाका अनुभवायचा असेल तर आशाणे कोशाणेला पर्याय नाही. हिरवीगार डोंगर रांग, कापसासारखा शुभ्र पाण्याचा पडदा आणि ट्रेकिंगचा थरार. एक दिवस धमाल मस्तीची हमखास हमी. धबधब्याच्या वाटेवर दुतर्फा घरे, शेती, लहान रस्ते आणि मनुजर डोकावणारी माणसं. सगळीकडे निसर्ग आणि माणूस एकत्र मिसळलेला. वाटेत गुडघ्या एवढा ओढा भेटतो. हा ओढा म्हणजे गाव संपल्याची आणि निसर्गात शिरल्याची पहिली खूण. पाण्यातून वाट काढत चालायचं म्हणजे साहसी वाट सुरू होते. गावातून जाताना घराबाहेर लागलेले फलक दिसतात. येथे घरगुती जेवण उपलब्ध आहे. पोहे, गावरान पिठलं, भाकरी मिळेल अशा आशयाचे. तुम्ही धबधब्यावर जाण्याआधीच या ठिकाणी जेवणाचं बुकिंग करू शकता. तेव्हा खायची प्यायची चिंता नको, फक्त निसर्गाचा आनंद मनमुराद लुटा. बेकरे धबधबा. बेकरे धबधबा हा मुंबईपासून फक्त 1 तासाच्या अंतरावर आहे. इथे यायला तुम्हाला कर्जत किंवा खोपोलीकडे जाणारी लोकल घ्यायची. भिवपुरी रोड स्टेशनला उतरायचं आणि इथूनच पुढे मिळतात ऑटो. ते तुम्हाला सरळ धबधब्याच्या पायथ्याशी सोडतात. सुमारे 1 तासाचा ट्रेक, पण प्रत्येक पावलावर हिरवळ, धुके आणि पक्ष्यांची गोड किळबिल. कधी शेळ्या भेटतील, कधी रानफुले आणि हो थोडाफार चिखलट सुद्धा असतो. पण धमाल मात्र जबरदस्त. ट्रेक संपतो आणि समोर दिसतो बेकरे धबधबा. पाण्याचा प्रचंड वेग, डोंगरावरून कोसळणारं शुभ्र पाणी आणि आजूबाजूला दाट जंगल. तुम्ही तिथे उभे राहिलात की पावसाचा थंड शिडकाव आणि धबधब्याचा आवाज तुमचं सगळं टेन्शन विसरून टाकतो. पावसाळ्यात धबधब्यांकडे जाताना निसर्गाचे रोडोरूप हे अनुभवायला मिळतं. वाटा ओलसर असतात, कधी धोकादायक. मजा करा, आठवणी तयार करा, पण स्वतःची आणि आपल्या मित्रांची काळजी घ्या. कारण निसर्ग सुंदर आहे, पण जबाबदारीने अनुभवला तरच तो सच्चा आनंद देतो.
वदपेचा सुभेदार धबधबा. कर्जतपासून 7 किमी अंतरावर असलेला सुभेदार धबधबा वदप येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. छोट्या आणि फॅमिली सहलीसाठी येणाऱ्याची येथे पसंती असते. पर्यटकांनी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. धबधब्यांचा गडगडाट, हरवलेले क्षण, मातीच्या सुगंधात मिसळलेली आठवण आणि डोंगरदऱ्यातून मनात भरलेली शांती. ही पावसाळी सफर होती काही तासांची, पण अनुभव, आठवणी आणि गारवा मात्र कायमच्या मनात राहणार. तुम्हाला आवडली असेल ना ही भन्नाट ट्रिप, तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोणतं ठिकाण तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं. आणि हो, पावसाळा फक्त घरात बसून अनुभवाचा नसतो, निसर्गात जाऊन तो ओला अनुभवाचा असतो, सूर्य रॉक स्टाईलमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि तुमच्या ट्रिप बडीला शेअर करा, कारण पुढचा ट्रिप प्लॅन आम्ही लवकरच घेऊन येतोय. तोपर्यंत बॅग भरा, पावसात भिजा आणि निसर्गाच्या खुशीत हरवा सूर्य रॉक सोबत. जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.